नाईकबा देवस्थान हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बनपुरी या गावी असलेले जागृत देवस्थान आहे. सांगली ते नाईकबा मंदिर हे अंतर 70 किलोमीटर असून कराड ते नाईकबा मंदिर हे अंतर 14 किलोमीटर आहे. नाईकबा डोंगर पायथ्याशी जानोगडेवाडी या गावात देवाचा घोडा, छत्रपती शिवरायांची मूर्ती, हनुमान मंदिर आणि कृष्णामाई मंदिर आहे. सर्वप्रथम येथे पूजा करून गुलाल उधळून नाईकबा दर्शनासाठी जावे लागते. नाईकबा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जानोगडेवाडी या गावात महादेवाची निस्सीम भक्त असलेली कृष्णामाई नावाची एक महिला राहत होती. कृष्णामाईची एक पाळीव गाय होती. ती चालायला रोज डोंगरावर जायची आणि संध्याकाळी घरी यायची. आपली गाई रोज चालायला कोठे जाते हे पाहण्यासाठी कृष्णामाई एकदा गाईचा पाठलाग करत डोंगरावर गेली. कृष्णामाई पुढे आश्चर्याने पाहत होती की तिची गाई एका पाषाणावर जाऊन उभी होती आणि अचानक चमत्कार घडला. गाई गाभाण नसताना देखील गाईचा पाना फुटला आणि तिच्या दुधाने त्या पाषाणाचा अभिषेक झाला. माझं नाव राम बोल या काका ते निवड द्या त्यांच्याकडे पाठी निवड द्या खाली बस. नमस्कार काय असेल ते बोला आता. नमस्कार म्हणून सांगा काय असेल ते जेव्हा दोघांनी माहिती बोला. कृष्णामाई पुढे आश्चर्याने पाहत होती की तिची गाई एका पाषाणावर जाऊन उभी होती आणि अचानक चमत्कार घडला. गाई गाभाण नसताना देखील गाईचा पाना फुटला आणि तिच्या दुधाने त्या पाषाणाचा अभिषेक झाला. कृष्णामाई हा सर्व प्रकार पाहून ओरडली, हे महादेवा, काय चुकलं माझं? माझी गाई गाभाण नसताना देखील इथे येऊन दूध कशी काय देऊ शकते? असे म्हणत आपल्या गाईकडे जाऊन रडू लागली. तेवढ्यात त्या पाषाणातून महादेव म्हणाले, घाबरू नकोस कृष्णामाई, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे आणि माझ्या सर्व भक्तांसाठी येथे प्रकट झालो आहे. कृष्णामाई म्हणाली, हे महादेवा, मला दर्शन द्या. मग महादेव म्हणाले, कृष्णामाई, तुझे कल्याण होईल. आता तू घरी जा आणि काहीही झाले तरी मागे वळून पाहू नकोस. मग मी तुला दर्शन देईन. मग कृष्णामाई निघाली. वाटेत तिला डोंगरावरून गडगडत येत असल्याचा आवाज आला. कृष्णामाई मागे वळून पाहते तर भला मोठा पाषाण येत होता.
ती घाबरून महादेवाचे नाव घेऊन त्या पाषाणास हाताने अडवण्यास गेली, तर तो पाषाण तेथेच थांबला व कृष्णामाई त्या पाषाणात गुप्त झाली.